राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू. शासन सेवेत नियमित समावेश, वेतन सुसूत्रीकरणासाठी ठाम भूमिका. लसीकरण, प्रसूती, शस्त्रक्रिया यांसह आरोग्य सेवा ठप्प. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग चौथ्या दिवशीही सुरू राहिले. शासन सेवेत नियमित समावेश, मानधन वाढ, वेतन सुसूत्रीकरण, लॉयल्टी बोनस, EPF, विमा योजना आणि बदली धोरणाची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी ठिय्या आंदोलन करत आहेत. या आंदोलनात तब्बल 951 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले असून अधिसेविका, परिचारिका, कार्यक्रम व्यवस्थापक, समन्वयक, लेखापाल, लॅब तंत्रज्ञ यांचा मोठा सहभाग आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष स्वप्नील गोसावी यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन न थांबवण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा ठप्प झाल्या आहेत. ग्रामीण व शहरी भागातील लसीकरण मोहीम, प्रसूती सेवा, बालकांची तपासणी, कुटुंब नियोजन, साथरोग व असंसर्गजन्य रोग तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया यांसह तब्बल 13 महत्त्वाच्या सेवांवर परिणाम झाला आहे. आंदोलन किती दिवस सुरू राहणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा वाढली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.